वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आज आहे गौरीचा दिवस आणि आज आपण आलोय गावी आता पण गवर वगैरे घरात घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याकडे बकरी पण आले, बकरा आलाय. त्यानंतर आता आपण जेवूया वगैरे, पत्र्या घरात घेऊन झाल्यावर जेवूया, नाचूया वगैरे. नाचगाणे सगळे तुम्हाला पुढे दिसेल. आपल्या कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. गाईस आता इथे डेकोरेशन चालू आहे, गौरींसाठी डेकोरेशन. भाजी ती पहिले भाजी ती बरेच घ्या ना जुळून ठेवला मोठे पण हात घे, जुळण्यातच घ्या ना पहिले. मग जुळण्यातच घ्या. नाही जास्त नाही. शिराली असते ना, कशात पण जातात. मी याच्यावर पेंट ठेवला होता काढून. मसाल्याची बरणी कुठं पॅकेट बरणी. अगं चहा मसाला येतो हे ती डायरेक्ट 3 किलोचीच बरणी करायला द्यायची का? कुठली मसाल्याची? कच्ची छोटी द्यायची. अरे मग तुमची राणी नुसता मारतोय. हा झोपलेला आहे. बरोबर आहे. काय चालते? काय टाकायला पाहिजे? काय टाकायला पाहिजे? माझी पिवळी बरणी कुठे गेली? तुम्ही ठेवली का कुठं? काय पिवळी तुझ्या पायाखाली आहे, तुला दिसतंय? नाही लागत तसा, निघणार नाही लागत. छोट्या छोट्या बातम्या आहेत इथे खाली आहेत ना. वन मारो ओ फाय गायब. ते बघ चाललंय. असं नाही काय, वरती खेच, अजून अजून खेच. हो मग बस तेवढं राहील पाणी. हे नाही राहणार यश, आम्ही पूर्ण काढलं होतं पाणी. वरती खेच जोरात आणखीन. ते बसल्यावर काढा ना. बोलले नाही तर चालत आलो असतो रस्ता बघत. लांबण्याने काढा ना, नंतर ती नाही निघणार तेवढं तर काय टेन्शन नाही ना. माऊली जगाची विठू माऊली तू, माऊली जगाची काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा, डोळ्या हे डोकं वर्षी घेतो. भटजी बसलाय ग. ए भटजी. हाय गाय. तुला भावची बोलतान, तुला भावची बोलतान.
खाना खा काका पापड़ भी है। मच्छी आहे मच्छी. खा परत एक घास. खा खा खा. घे पापरा बाई खाणे खाजो खा तो फ्रायडेला हा नाही खा केसांच्या खाली हा नाही खा एवढं बस. लय मोठा अजून तू गहू. लय मोठा झाला हा फोड अजून हे बघ एवढा मोठं फुगवायचं. एवढा मोठं फुगून दाखवा. माझे एवढं मोठं फुगून दाखवा. गाड बांधून दाखव आता. बांधली तर बांध 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 हा बरं टाइम लागेल. माझं बघ किती मोठं आहे. ए बघ ए मामा हे बघ. इथे जेवण रेडी झालंय. डाळ झाले. हा ढबू हा गुल कापाचा काम चालू आहे. ड्रम मांडून येते पाईपामध्ये. अगं तुला देते. अरे नको आंघोळीला पाणी मोठी टाकी संपवलं आपलं. गुल कापी चालू आहे बघ. बाई फोटो काढायला फक्त मुद्दाम ना. आता वरून काढ आमचे चेहरे पण आले म्हणजे. इथं उभी राहा. इथं उभी राहा. ये लवकर ये असं वरतो. गौरीचा सण आहे. नमस्कार सगळी जमल्या इथं. आपला दादूस लय लांबशे आले. पके लांबशे आले. याला 2 तासाचा अंतर आहे. याला 4 तास लागले आम्हाला.
जाऊ दे दादू सध्या काही बोलून काही सोय नाही काय नाही पण ते आता गौरीचा आपला प्रोग्राम आहे म्हणून मी आलो. प्रोग्राम आहे. घरची गौर आहे बोल. अरे आमची घरची गौर आहे. आज घरी 5 वर्षांनी आमच्याकडे गौर झाले. तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार इथे एकत्र जमलेलो आहे. तर आम्ही या 5 वर्षांनी कोणाच्या तरी घरी एकदा मजा करतो आणि भरपूर आमची फॅमिलीमध्ये आमचे सहकुटुंबाबद्दल मित्र परिवार सर्व आम्ही एकत्र येऊन आम्ही अशी मजा विशेष करतो. नाही. विशेष नाही. रात्रभर जागरण गोंधळ वगैरे गौरीचा कार्यक्रम बायकांचं आमचे नाचगाणं वगैरे असतं. तर तुम्ही पण आवर्जून बघा येऊ. बाकी सर्व व्यवस्थित चालू आहे. तिकडे जेवणाचा प्रोग्राम पण चाललेला आहे. जेवण वगैरे व्यवस्थित. आयो लापसी बनवते काय बोलणार का 2 शब्द? नाही 2 शब्द बोल लापसी बनवते. बोल लापसी बनवते. मला 60 वर्षाचा हे 60 वर्षाचा आहे का? अनुभव आहे 7 वर्ष. बोल ओ बोल तू बोल. लापसी बनवली सांग. लापसी मला 60 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. हा लापशी करत आहे. थोड्या वेळाने बघा तुम्ही कशी होते ती. बस एवढं कुठं सांगू. कृती सांग. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो सांग. 50 वर्षाचं सांग. 50 वर्ष. जेवण बनवायचा किती एक्सपिरियन्स आहे? बोला. जेवण बनवायचं काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? जेवण पोकर सोमनाथ म्हात्रे. नाही मला नाही मला काही काय बोलायचं बुवा आहे? नाही नाही हे तिकडे नाही. हे आमचे नमस्कार, पूज्य गुरुजी माझं नाव गंगानाथ म्हात्रे, रिटायर्ड पोलीस सहाय्यक फौजदार. आमच्या म्हात्रेपुराचे कुटुंब हे गवर पूर्वी म्हणजे वडील पंजोबा एकत्र आमचे असतो समजलं काय. आणि सर्व कुटुंब असा आनंद लुटतो की गगनात भावना असा लुटतो. नाच गाण्याचा प्रोग्राम असतो, भजन कीर्तन सगळ्या गोष्टी असतात. मुली सुना नाचतात वगैरे सर्व. आणि सर्वजण आनंदात आनंदी सर्व प्रसन्न मिळत. धन्यवाद. इकडे धन्यवाद. कलिंगड आनंदच कापतो. आता तिकडे पंचामृत बनवतात. चला. ओके काय पुढे जा. तुम्हाला पंचामृत बनवायचा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? अनुभव. पंचामृत मध्ये काय काय टाकतात? काय टाकता बोला. सांगा पंचामृतची कृती सांगा. तुला गुल कापाचा किती दिवसाचा अनुभव आहे सांग. सगळ्यांनी आपापले अनुभव सांगितलेत बाहेर. पंचामृत मध्ये दही टाकलेली आहे आता स्टार्टिंग. मग बाबांनी मत का घेऊन बसलेत? ते 5 लागतात पंचामृत मध्ये. पंचामृत म्हणजे 5 टाकायचं. तुम्ही एवढा मोठा लाडू कसा बनवलात? पंचामृत मध्ये गुळ टाकलं, दही टाकलं, अजून काय मध टाकलं, ते काय केशर आहे, साखर आहे. कुठेच खाते कुठेसाठी आली कुत्रा पण टाक. एवढा वेळ ही बसलेली तिथे. तिने बघितला मोबाईल काढलाय, शूटिंग चालू आहे, तर फुटेज खायला आली आहे. काय रेकॉर्ड झाला. हे म्यूट केलं ना. टेन्शन नको. म्यूट केलं कच्चा आहे. मी बोलीत काय जोरात बोलीत काय अरे म्यूट केलं हिने. पण मी जोरात बोलीत काय मी थोडं काय. कुत्रा बोलते का शिवे? आमचा कुत्रा उठला ना. ते खायला आली बघ. कामा आणते ते का ते कार्यक्रमासाठी आपण खायला आले. कामाला आली बघ लगेच. बसल्यावर ते काका बाबा. फोन नाही खाणार त्याच्यात काढला पडता जास्त नको काढू. 2च माणसं बाहेर म्हटली एवढी नाही.